नमस्कार. क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. शिवनेरकार वाबळे स्मृती इंटर हॉस्पिटल T20 क्रिकेट स्पर्धेच्या ए डिव्हिजनचा अंतिम सामना नुकताच शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. यावर्षी ही इंटर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा 2 विभागात खेळवली गेली, पण अंतिम सामन्यात पोहोचले हिंदुजा हॉस्पिटल आणि नानावटी हॉस्पिटलचे संघ. सुरुवातीस टॉस जिंकून नानावटीच्या संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघ असे आहेत, तर नानावटी हॉस्पिटलच्या संघात होते प्रतीक पाताडे, दिनेश पवार, अक्षय पवळे, ओमकार जाधव, प्रणय हरियाणी, विशाल चतुर्वेदी, नितीन राजे, अशोक कदम, फरान काझी, ओमकार मेस्त्री, किशोर कुवेस्कर, रविकांत गुरव. हिंदुजा हॉस्पिटल क्रिकेट क्लब अविनाश जाधव, जितेंद्र परदेशी, नंदकुमार पाटील, विशाल पाटील, भूषण वैद्य, उपेंद्र पांडे, प्रशांत हिरोजी, सनी तांबोळी, चेतन केणी, एकनाथ कांबळे, अमेय साळकर, ओमकार ठाकूर, संदीप फरगोस. सलामीवीर दिनेश पवार, किशोर कुवेस्कर आणि प्रफुल्ल तांबे सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत राहिले. दहा षटकात 2 गडी बाद तर 70 अशी धावसंख्या केली तेव्हा नानावटी संघ मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत होतं. पण मधल्या फळीतल्या फलंदाजांची हादीगिरी तसंच हिंदुजा संघानं केलेली अचूक गोलंदाजी यामुळं नानावटी संघानं 20 षटकात 7 गडी बाद 127 धावा केल्या. हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशांत हिरोजीनं 1 बळी तर जितेंद्र परदेशी आणि नंदू पाटीलनं प्रत्येकी 2 बळी घेतले. सलामीवीर दिनेश पवारनं 23, किशोर कुवेस्करनं 17 तर प्रफुल्ल तांबेनं 27 धावा केल्या. आपण पाहत आहोत इंटर हॉस्पिटल T20चा अंतिम सामना आणि हा पाहण्यासाठी आपल्या बरोबर आलेले आहेत जे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे सर. नमस्कार सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. कोविडच्या या काळामध्ये सगळंच वातावरण फार गंभीर झालेलं होतं, पण आत्ता आपल्याला दिसतंय की या सामन्यामध्ये फक्त खेळाडू नाही आहेत तर डॉक्टरसुद्धा खेळताना दिसत आहेत. तर सर काय सांगाल या स्पर्धेविषयी? खरं तर मागच्या 2 वर्षात जे वैद्यकीय म्हणजे हॉस्पिटलमधले जे कर्मचारी आहे, डॉक्टर्स आहेत, हे पूर्ण वेळ हॉस्पिटल आणि रुग्ण यांच्या सेवेत बिझी होते. आणि 2 वर्ष ही व्यक्ती, हे लोक 24 तास राऊंड द क्लॉक ड्युटी करत असल्यामुळे त्यांचे जे रेग्युलर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते त्यांनी कुठेतरी मिस केल्यात. आणि तुम्ही बघाल की इथं काही खेळाडू जे खरोखर इंटरनॅशनल खेळ खेळू शकतात अशा लेवलचे आहेत, पण काही त्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बघता त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग किंवा कोचिंग न मिळाल्यामुळे त्यांना इमिडिएटली जॉब जॉईन करावा लागला. आणि जॉब करत असताना ज्या वेळेस त्यांना अपॉर्च्युनिटी मिळते त्यावेळेस ते अशा स्पर्धेत सहभागी होतात. तर तुम्ही नक्कीच बघा, आमच्या हॉस्पिटलमधील पण खूप 5-6 खेळाडू असे आहेत की
ते इंटरनॅशनल लेवललाही खेळू शकतात, पण त्यांना एक्सपोजर नाही. पण मला ह्या वाहिनीच्या माध्यमातून एकच तुम्हाला रिक्वेस्ट करायची की असे खेळाडू तुम्ही आयडेंटिफाय करा आणि सिलेक्शन कमिटीला तुम्ही जर रिकमेंड केलं तर यांचं नक्कीच करिअर चांगलं बनेल. त्यावेळेस त्यांनी ती जी अपॉर्च्युनिटी मिस केलेली आहे ती त्यांना मिळू शकते. आत्ता माझ्याबरोबर आहेत आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष मंगेश चिंदरकर सर. नमस्कार सर, कार्यक्रमात स्वागत करते. एकूणच कोविडच्या परिस्थितीत क्रिकेट सामन्याचीच आपल्याला निवड का करावीशी वाटली? काय आहे, सध्या करोना काळ आहे. करोना काळामध्ये आज 2 वर्ष आपली गेली आणि त्यामध्ये पोलीस प्लस डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉयज यांनी एवढं अतोनात त्रास घेतलेला आहे आणि तो खरोखरच त्यांच्या वाखाणण्यासारखं आहे आपल्याला. म्हणून त्यांचं मनोरंजन आणि त्यांचं वैयक्तिक फिजिकली हे त्यांनी चांगले व्हावे ह्यासाठी आपण ही जास्तीत जास्त ही क्रिकेटची टुर्नामेंट आम्ही आयोजन केले. त्याचप्रमाणे आमच्या जवळजवळ 20 वर्ष झाली. त्याच्या अगोदर आमचं जयभवानी क्रीडा मंडळ होतं. त्याच्यानंतर आम्ही आयडियल स्पोर्ट अकॅडमी आमचे लीलाधर चव्हाण या लोकांना छत्रपती पुरस्कार घेतल्यानंतर त्यांच्या कल्पना आली की आपण एक आयडियल स्पोर्ट अकॅडमी वरच्या लेवलला करू. मग त्यासाठी ही स्थापना करून आज जवळ 20 वर्ष झाली आणि 20 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक कबड्डी म्हणा जास्त करून आम्ही लहान मुलांसाठी एक आम्ही कार्यक्रम करत असतो आणि जास्तीत जास्त खेळाडू वृत्ती जागली यावी ह्या इच्छेने आम्ही चालू केलेलं आहे. कबड्डी आहे, खो खो आहे, क्रिकेट आहे, हे व्यसनमुक्तीमध्ये गांधी जयंतीला आम्ही ती व्यसनमुक्तीवरती चित्रकला स्पर्धा घेतो. तर ह्या अशा आमच्या परोक्त आमच्या गोविंदराव मोहितेंच्या अध्यक्षतेखाली आम्ही चालू केली. आपल्या सगळ्या उपक्रमांना सह्याद्री वाहिनीकडून मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आपण इतकं छान मनोगत आम्हाला दिलं त्याबद्दल आभार मानते. डॉक्टर, आपण आज माझ्याबरोबर आहात आणि आपण वैद्यकीय क्षेत्रात आहात, तर एकूणच हा सामना कसा काय वाटतो, काय सांगाल? हा सामना बघताना मला अतिशय आनंद झाला एवढ्याकरता की आमची डॉक्टर मंडळी जी आहेत ही सगळी जी आपली या क्षेत्रातली बहुतेक सगळी जी क्षेत्रे आहेत ती सगळीकडे आलेली आहेत आज. आणि इतका आनंद होतो एवढ्याकरता की आपल्या क्षेत्रामध्ये ते एवढी बिझी असतात. 24 तास लक्षात ठेवा ते पेशंटचं काम करत असतात, पेशंटचा जीव वाचवत असतात. येऊन त्यांचे बाकीचे कर्मचारी वर्ग जे आहे आज सगळे ते खेळायला इकडे आलेले आहेत आणि उत्साहानं खेळत आहेत आणि आटातडीने खेळत आहेत. त्यांना मी प्रत्येक वर्षी बघतो, दरवर्षी इकडे येतो. लक्षात ठेवा, हे माझं पहिलं वर्ष नव्हे, वाटतं गेली मी 7-8 वर्ष यांचे खेळ बघत आलेलो आहे आणि स्वतः लक्षात ठेवा आम्ही स्पॉन्सरचं केलं आहे. माझ्या वाढदिवसाला मला सांगायला अभिमान वाटतो आहे की माझ्या वाढदिवसाला 7 जून माझा वाढदिवस गेले 2 ते 3 वर्ष 2 वर्ष आम्ही बंद आहे. हा म्हणजे कॉम्पिटिशन बंद आहे कोरोनामुळे, नाहीतर लक्षात ठेवा दरवर्षी होत असते ती. तिथली गेली त्याच्या आदल्या 2 वर्षी कळलं की नाही स्वतः मी स्वतः ही स्पर्धा हे केली होती, स्पॉन्सर केली होती आणि त्यावेळी मी जर खेळ बघितला आहे. ही आमची डॉक्टर मंडळीसुद्धा खरोखर प्रेमानं खेळतात, आटाडीने खेळतात आणि चुरसने खेळतात. कारण लक्षात ठेवा वेळ मिळत नाही तरीसुद्धा हे ज्यावेळेस स्पर्धा होतात त्याच्या आधी लक्षात ठेवा कमीत कमी 3 ते 4 महिने प्रॅक्टिस वगैरे करतात वगैरे आणि खरोखर चांगला खेळ खेळतात आणि लोकांना बघायचा आनंद होतो. तुफान गर्दीच होतं या खेळाच्याकरता. नाहीतर नॉर्मली रसिक वर्ग जो क्रीडाप्रेमी जो आहे या लहान लहान स्पर्धा येत नाही, बघत नाही आणि दररोज शिवाई पार्क चालत असतात. परंतु या स्पर्धेकरता लोक मुद्दाम येतात, त्याला मला अभिमान वाटतो. सर, आपण लायन्स क्लबचे सुद्धा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहात, तर एकूणच हा संबंध कसा काय आहे सर, आम्हाला ऐकायला आवडेल. मी लायन्स क्लबचा डिस्ट्रिक्ट ओनर आहे आणि एवढंच नव्हे तर लायन्स क्लबमध्ये लक्षात ठेवा मी एक प्रभावी व्यक्तिमत्व असं म्हणून ओळखला जातो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की लायन्स क्लब भरपूर काम करतो. आमचा लायन्स क्लब जो आहे इंटरनॅशनल जे आहे ते लक्षात 210 देशामध्ये आहे आणि समाजाच्या तळागाळातला जो माणूस जो आहे त्याकरता आम्ही एवढं काम करतो की विचारू नका. आता करोनाच्या काळामध्ये सगळे लोक घरी होते लक्षात ठेवा, तर मी स्वतः आमच्या लायन्स इंटरनॅशनलबरोबर कळलं की नाही आम्ही घरातल्या तळागाळाला पण जाऊन काम केलं आहे, त्यांना मदत केली आहे. लाखो रुपयाची मदत लक्षात ठेवा मी लोकांमध्ये येऊन पोचवलेली आहे. आणि मुद्दाम तुम्हाला सांगू इच्छितो, लक्षात ठेवा लायन्स क्लबतर्फे आम्ही भरपूर काम करतो. इवन लक्षात ठेवा आता हे स्पोर्ट्सच्या स्पर्धा ज्या आहेत त्या मी भरवत असतो. चेसच्या टुर्नामेंट्स भरवल्या मी लायन्स इंटरनॅशनलतर्फे आणि लक्षात ठेवा कॅरमच्या टुर्नामेंट भरवतो आणि संपूर्ण कायम लक्षात ठेवा वेगळे कार्यक्रम जे आहेत मी चालू ठेवतो. मला सांगायला बरं वाटतं. सर, आपलं काम खरंच अतिशय प्रशंसनीय आहे आणि आपल्या या सगळ्या कार्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढच्या वाढीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. ही मॅच पुढे कशी रंगत गेली हे आपण बघणारच आहोत, पण इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची.
20 षटकात 128 धावांचं लक्ष होतं हिंदुजा हॉस्पिटलकडे. भूषण वैद्य आणि अविनाश जाधव यांनी डावाची सुरुवात केली, पण पहिल्याच षटकात अविनाश शून्यावर बाद झाला. पण मग मात्र विशाल पाटील आणि भूषण वैद्य यांनी सतत धावफलक हलता ठेवला आणि आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेली. 4 षटकात 23 धावा, 8व्या षटकात 45 धावा तर 10व्या षटकात 63 धावा केल्या. 11व्या षटकात मात्र विशाल पाटील बाद झाला तेव्हा हिंदुजाची धावसंख्या होती 2 गडी बाद 67 धावा. अजून 61 धावांची गरज होती जिंकण्यासाठी. आणि फलंदाजीत आला अष्टपैलू खेळाडू जितेंद्र परदेशी. या दोघांनी सतत एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवला. 13 षटकात 85 धावा तर 15 षटकात 95 धावा केल्या. 16व्या षटकात मात्र भूषण वैद्य बाद झाला. धावसंख्या होती 3 गडी बाद 100 धावा. सतराव्या षटकात 24 चेंडूत 28 धावा हव्या होत्या तेव्हा पहिल्या चेंडूवर जितेंद्र परदेशीनं एक षटकार मारला आणि सामना हिंदुजा संघाकडे झुकवला. जितेंद्र परदेशी आणि नंदू पाटीलनं मग 18व्या षटकात 3 गडी बाद 109 तर 19व्या षटकात 116 धावा केल्या. तेव्हा हिंदुजाला विजयासाठी हव्या होत्या 12 चेंडूत 12 धावा. पण 19व्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात डीप मिड विकेटला झेल देऊन जितेंद्र परदेशी पॅव्हेलियनमध्ये, पण अमेय साळकर आणि नंदू पाटील यांनी संयम दाखवत खेळ पुढे नेला. अखेरच्या म्हणजे 20व्या षटकात 6 चेंडूत 7 धावा हव्या होत्या. त्यानंतर 4 चेंडूत 6 धावा आणि अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावा तर ड्रॉ करण्यासाठी 1 धाव. पण प्रणव हरियाच्या शेवटच्या चेंडूवर नंदू पाटीलनं विजयी चौकार मारला आणि 6 गडी राखून हिंदुजा हॉस्पिटलनं ए डिव्हिजनच्या विजेतेपदावर आपला शिक्का उमटवला. आपल्याबरोबर आहेत हिंदुजा हॉस्पिटलचे कर्णधार, विजयी संघाचे कर्णधार नंदू पाटील. नमस्कार सर, कार्यक्रमात स्वागत. एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की गेल्या वर्षी आपला पराभव झाला होता, तर कुठेतरी पराभवाचा वचपा आपण काढला आहे का? नाही मॅडम, पराभवाचा वचपा म्हणता येणार नाही आहे. क्रिकेट आहे. आम्ही त्याच परीने आमचं माइंड सेट करून की नाही गेल्या वर्षी आपण हरलो तर पुढच्या वर्षी नक्की आपल्याला जिंकायचं आहे असं आमचं टीम कॉम्बिनेशन आम्ही त्या परीने प्रयत्न चालू केला. सामना बघताना असं जाणवलं की आपण जो रन रेट होता तो अगदी व्यवस्थित ठेवलात आणि मध्ये एक परिस्थिती थोडीशी नाजूक झाली, तर ती सिच्युएशन कशी सांभाळली? म्हणजे सिच्युएशन नाजूक जरी झालं तर सगळेजण एवढं वर्ष क्रिकेट खेळतात, त्यांना सिच्युएशन कशी हँडल करायची या सगळ्यांना तेवढा एक्सपिरियन्स आहेच. आणि त्याच्यामुळे मला तरी तो कसं काय प्रेशराईज काही वाटलं नाही, कारण 1, 6 किंवा 4 मारले आम्ही तर आम्ही नक्कीच मॅचमध्ये येणार होतो आणि तेवढी स्ट्रेंथनिंग आमच्याकडे होतीच. नक्कीच आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते या ठिकाणी आणि आपण आमच्याशी गप्पा मारलात त्याबद्दल आपले आभार मानते.
आता आपल्याबरोबर आहेत नानावती हॉस्पिटलचे कर्णधार प्रतीक पाताडे. नमस्कार, आपल्या कार्यक्रमात स्वागत. खरं तर गेल्या वर्षी याच मैदानावरती आपल्याला विजय मिळाला होता, यश मिळालं होतं, तर तेव्हाची कामगिरी कशी होती? तेव्हा देखील सुंदर कामगिरी होती. आमच्या संघाने एफर्ट लावले त्या सामन्यात देखील आम्ही चांगली कामगिरी करून त्यावेळेस विजयी पटकावलेला. त्यावेळेस यांच्याबरोबर आमची सेमीफायनल झाली. यावेळेस ते लोक फायनलिस्ट आहेत. एक चांगला संघ आहे, त्यांच्यात देखील चांगले फलंदाज होते, त्यामुळे आज ते विजयी ठरले या ठिकाणी. डॉक्टर निलेश पावसकर, दिंडोशी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष, आत्ता आपल्याबरोबर आहेत. याच मैदानात तेही क्रिकेट खेळलेले आहेत. तर सर, असं विचारावं वाटतं की आपण मुद्दामून या ठिकाणी उपस्थित राहिला, तर सामना कसा जरा ओव्हरऑल काय सांगता? नाही, खरं म्हटलं तर डॉक्टरांनी म्हणजे वैद्यकीय व्यवसायातल्या लोकांनी क्रिकेट खेळावं हे पहिलं तर जास्त कौतुकास्पद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यांच्यासाठी स्पर्धा आयोजित केली म्हणून शिवनेरकरांचं पहिलं अभिनंदन, नरेंद्र बाबळेजी वगैरेंचं. आणि आता जी मी सामना पाहिला अतिशय उत्कृष्ट झाला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत खूप थरारक सामना झाला आणि शेवटच्या चेंडूवरती मला वाटतं चौकार मारून हा सामना जिंकलेला आहे. तर मला वाटतं ही अतिशय प्रेक्षणीय अशी ह्या ठिकाणी मॅच झालेली आहे आणि मला खूप आनंद होतो की या ठिकाणी मला हा मॅच पाहायला या ठिकाणी उपस्थित राहता आलं. खरं म्हटलं तर आयुष्यामध्ये आपण पैसा वगैरे कमवत असतो नेहमीच्या आयुष्यात, त्यामुळे तो जगण्यासाठी आवश्यक आहे. पण जगण्याचं दुसरं काहीतरी एक कारण असावं लागतं. ते कारण म्हणजे आपलं छंद किंवा हौस, आणि त्यात जर क्रिकेटसारखा छंद असेल आणि हौस असेल तर मला वाटतं आयुष्याचा आनंद खूप द्विगुणित होतो. आपल्याबरोबर आहेत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे सर. नमस्कार सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. आणि या अनुषंगाने असं विचारावं असं वाटतं की एकंदरच आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ हे सामने भरवले जातात, तर क्रिकेट या खेळाचीच निवड का करावीशी वाटते? याचं कारण असं आहे की दैनिक शिवनेरचे संस्थापक संपादक शिवनेरकर विश्वनाथराव वाबळे हे क्रिकेटचे चाहते होते. तसंच इतर अनेक देशी खेळांचे ते चाहते होते आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतर रुग्णालय T20 क्रिकेट स्पर्धा आपण इथे आयोजित केल्या आहेत. कारण माझे वडील हे डॉक्टर्सना देवदूत मानत. ते नेहमी म्हणत की डॉक्टर जेव्हा येतो त्यावेळी आजारी माणसाच्या घरात देवदूत आल्यासारखं वाटतं. आणि त्यांनी मला सदैव सांगितलं होतं की डॉक्टर्सची नेहमी ओळख वाढव, त्याचा समाजाला देखील फायदा होतो. आणि म्हणून आपण पाहिलं की गेल्या 1-2 वर्षामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर्सनी नंतर हॉस्पिटलमधील इतर कर्मचाऱ्यांनी जे रुग्णांची सेवा केली, जे त्यांचे प्राण वाचवलेले आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी रेग्युलेशन महत्त्वाचं होतं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की आता जर स्पर्धा सुरू झालेल्या आहेत तर आपण आंतर रुग्णालय स्पर्धा ह्या ठेवाव्यात. आणि या पार्श्वभूमीवर दैनिक शिवनेर, आयडियल स्पोर्ट्स क्लब आणि आयडियल अकॅडमी यांच्या वतीने आपण आंतर रुग्णालय स्पर्धा इथे आयोजित केल्या शिवाजी पार्कवर, आणि त्या यशस्वी झाल्याचा मला अभिमान वाटतो, मला गर्व वाटतो. क्रिकेटकडून आता आपण वळूया आपल्या देशी खेळाकडे, म्हणजेच खो खोकडे. तेव्हा घेऊया इथे एक छोटासा ब्रेक. 31व्या राष्ट्रीय किशोर किशोरी खो खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रानं उना हिमाचल प्रदेश येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर इतिहास रचला. अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी कर्नाटकवर तर किशोरींनी पंजाबवर विजय मिळवत दुहेरी मुकुटासह अजिंक्यपद मिळवलं. या अंतिम फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या किशोर संघानं कर्नाटकवर 10-6 असा एक डाव 4 गुणांनी विजय मिळवत कर्नाटकचा धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्रानं सुरुवातीपासूनच कर्नाटकला डोकं वर काढण्याची जराही संधी दिली नाही. महाराष्ट्राच्या आशिष गौतम, जितेंद्र वसावे, हार्दिया वसावे, अथर्व पाटील, मोहन चव्हाण व कर्णधार सोत्या वळवी व राज जाधव यांनी विजयात चमकदार खेळी केली. तर पराभूत कर्नाटकच्या प्रीथम पी गुरुबत, LV समर्थ यांनी केलेली खेळी त्यांना मोठ्या पराभवापासून वाचवू शकली नाही. महाराष्ट्राच्या किशोरींनी अंतिम फेरीच्या सामन्यात पंजाबला 11-3 असा एक डाव 8 गुणांनी धूळ चारली. या स्पर्धेतील सर्व सामने डावाने जिंकले होते. त्यात प्रशिक्षक मुंबईच्या एजाज शेख यांचा मोठा वाटा आहे. या विजयानंतर प्रशिक्षक एजाज शेख व व्यवस्थापिका प्रियंका चव्हाण यांनी या चमकदार कामगिरीवर समाधान व्यक्त केलं. असा होता आजचा आपला क्रीडांगणचा भाग. आजच्या भागात
आपण आढावा घेतला इंटर हॉस्पिटल T20 क्रिकेट स्पर्धेच्या ए डिव्हिजनच्या अंतिम सामन्याचा आणि अखिल भारतीय खो खो स्पर्धेचा. आत्ता मात्र क्रीडांगणच्या या भागात थांबायची वेळ झाली आहे. भेटूया पुढच्या क्रीडांगणच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.